2 फेब्रुवारीला फिर्यादी योगेश प्रकाश पानभरे वय 20 वर्षे राहणे शेलू बाजार यांनी मंगरुळपीर येथे तक्रार नोंदविली की 1 मार्च 2021 रोजी ते कुटुंबासमवेत रात्री 10च्या सुमारास घरी हजर असताना अहिल्या चौकात राहणारे त्यांचे चुलत भाऊ मयत विठ्ठल अशोक पानभरे यांचा फोन आला की त्यांची मोटरसायकल व गल्लीतील कुलदीप कोडू गाडवे वय 27 वर्षे यांची कार अहिल्या चौकात उभी करण्याच्या कारणावरून त्यांच्या दोघात भांडण झाले व फिर्यादी यांना भांडण सोडविण्याकरिता बोलाविले। यातील फिर्यादी हे तात्काळ अहिल्या चौकात गेले। कुलदीप कांडू गाढव व फिर्यादी यांचे भाऊ मयत विठ्ठल पानभरे यांच्यातील भांडण सोडवून दोघांना आपापले घरी पाठविले। हकीकत ही फिर्यादी यांनी त्यांचे वडील प्रकाश विठ्ठल पानभरे यांना सांगितले। त्यामुळे फिर्यादी व त्यांचे वडील यांनी मयत विठ्ठल अशोक पानभरे यांना आपले घरी आणण्याचे ठरविले, जेणेकरून परत कुलदीप व फिर्यादीचे भाऊ यांच्यात वाद होणार नाही। फिर्यादी व त्यांचे वडील हे तात्काळ रात्री अंदाजे 10:30च्या सुमारास मोटरसायकलने अहिल्यादेवी चौक येथे जाण्यासाठी निघाले असताच डॉक्टर जयस्वाल यांच्या घराजवळ विठ्ठल पानभरे हे पडलेले दिसले। फिर्यादी व त्यांच्या वडिलांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या पोटातून रक्त निघत होते व पोटातील आतडे बाहेर निघालेले दिसले। त्याला जवळ जाऊन विचारपूस केली असता कुलदीप गाढव यांनी त्यांच्या पोटात चाकू मारल्याचे सांगितले। फिर्यादी व त्यांच्या वडिलांनी मयत विठ्ठल अशोक पानभरे यांनी सरकारी हॉस्पिटल येथे नेले असता त्यांना अकोला येथे रेफर केले। फिर्यादी यांनी गावातीलच संदीप गाडवे, श्यामा बर्गे यांना सोबत घेऊन अकोला येथे उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले असता रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादीचे भाऊ सचिन पानभरे यांनी विठ्ठल हा मरण पावल्याचे सांगितले। अशा रिपोर्टवरून पोलीस ठाणेदार मंगरुळपीर येथे गुन्हा क्रमांक 100-21 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेतला। नमूद गुन्हा घडल्यानंतर यातील आरोपी कुलदीप कोंडू गाडवे हा फरार झाला। पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केलेल्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मंगरुळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व मंगरुळपीरचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अशी वेगवेगळी पथके तयार करून फरार आरोपी कुलदीप कोंडू गाडवे यांच्या शोधार्थ रवाना केले। त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 2 फेब्रुवारी रात्रीपासून आरोपी यांचे मागावर राहिले। त्यांनी नमूद आरोपीचा मंगरुळपीर, आसेगाव, अनसिंह, हिंगोली भागात शोध घेतला असता तो मिळून आला नाही। 2 फेब्रुवारी रोजी गोपनीय बातमीनुसार यातील फरार आरोपी कुलदीप कोंडू गाडवे हा वाशिम येथे असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ फरार आरोपीच्या शोधार्थात रवाना झाले व नमूद फरार आरोपी कुलदीप कोंडू गाडवे याला हिंगोली नाका येथून ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजय कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दाखल खुनाच्या गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सपोनी अतुल मोहनकर, अजय कुमार वाडवे, पोना प्रेमदास आडे, प्रशांत राजगुरू, अश्विन जाधव, राजेश गिरी, किशोर खंडारे, निलेश इंगळे, राम नागुलकर, चालक रमेश थोरवे, संदीप डाखोरे यांनी तपास करून उलगडा केला आहे। नमूद फरार आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून अटकेची कारवाई सुरू आहे। नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव हे करीत आहे। वाशिम येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।